JEE नीट परीक्षा तयारीचा सर्वात विश्वसनीय महाब्रँड म्हणजेच डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी भंडारा नागपूर। या डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी भंडारा नागपूरच्या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक गणेश खडसे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आताच तुमची वर्ग 10वी ची बोर्ड परीक्षा पूर्ण झाली, पण पुढे काय करिअर करायचं हा सगळ्यांसमोर उपस्थित असलेला प्रश्न आहे। आज अनेक विद्यार्थी ठरवतात की 10व्या वर्गानंतर डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, किंवा काही विद्यार्थी वेगळा विचार करतात की आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये क्लास 1 ऑफिसर बनायचं। तुम्हाला ज्या कोणत्या पदावर पोहोचायचं आहे तुम्ही पोहोचू शकता, पण आज रस्ता थोडा खडतर आहे, कारण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळ्या वेगळ्या एंट्रन्स एक्झाम आलेल्या आहेत आणि अशा काही एंट्रन्स एक्झाम बद्दलच आज मी या सेमिनार मध्ये तुम्हा सगळ्यांना माहिती देणार आहे। काही एंट्रन्स एक्झामची नावं तुम्हा सगळ्यांना माहिती असतीलही, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व माहिती आपण आज या सेमिनार मधून समजून घेऊ। जे विद्यार्थी 10व्या वर्गानंतर डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याचा विचार करतात त्यांना JEE आणि नीट परीक्षेचं नाव माहिती असेल। मला माहिती आहे तुमच्या वर्गातले 10व्या वर्गाचे जेवढे बॅचमेट आहेत त्या सगळ्या बॅचमेट पैकी 90% विद्यार्थी डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याचा रस्ता निवडतात, पण डॉक्टर आणि इंजिनियर बनण्यासाठी सुद्धा एंट्रन्स एक्झाम आहेत, ज्याची नावं मी तुम्हाला सांगितली, JEE आणि नीट। काय होतो JEE चा फुल फॉर्म? तर JEE चा फुल फॉर्म होतो जॉइंट एंट्रन्स एक्झाम। ही 11वी 12वी मध्ये या परीक्षेची तयारी करायची असते। जर ही परीक्षा तुम्ही पास केली तर विद्यार्थी मित्रो, भारत सरकारच्या IIT किंवा NIT सारख्या गव्हर्नमेंट रेप्युटेड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण कमी खर्चामध्ये आणि उत्तम दर्जेदार शिक्षण तुम्हाला मिळू शकतं। त्यासाठी ही JEE ची परीक्षा आपल्याला 11वी 12वी ला पास करावी लागेल। अशीच एक परीक्षा असते नीट, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, नीट। आता ही परीक्षा जर तुम्ही पास केली तर विद्यार्थी मित्रहो, तुम्ही डॉक्टर बनणार। तुम्ही बनणार डॉक्टर। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अशा उच्चतम संस्थेमध्ये तुम्हाला डॉक्टरचं 5 वर्षाचं शिक्षण मोफत मिळू शकतं। हे पर्याय अनेकांना माहिती आहे, पण आज एक नवीन पर्याय मी तुमच्या समोर मांडणार आहे। तो पर्याय आपण समजून घेऊ। अनेकांना अंदाज आला असेल की मी कोणत्या क्षेत्राबद्दल इथे तुम्हाला माहिती देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा नवीन विषय असणार आहे NDA। काय होतो NDA चा फुल फॉर्म? नॅशनल डिफेन्स अकॅडमी। ज्या विद्यार्थ्यांना अगदी कमी वयामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये क्लास 1 ऑफिसर बनायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना NDA ची एंट्रन्स एक्झाम पास करावी लागते। आणि याचा फायदा काय आहे? तर विद्यार्थी मित्रो, NDA ची एंट्रन्स एक्झाम जर आपण पास केली तर आपण डॉक्टर किंवा इंजिनियर नाही बनणार, तर आपण या देशाचे आर्मी नेव्ही एअरफोर्सचे सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च सुपर क्लास 1 ऑफिसर बनू शकतो। सर्वोच्च ऑफिसर पदावर आपण पोहोचू शकतो। त्यासाठी ही NDA ची परीक्षा आपल्याला समजून घ्यावी लागेल। तर नेमकी NDA ची परीक्षा असते काय हे आपण आज या सेमिनार मध्ये सुरुवातीला समजून घेऊ। विद्यार्थी मित्रो, सुट्ट्यांमध्ये आपण अनेकदा एखाद्या ठिकाणी जाऊन एखाद्या गावी जायचा प्लॅन बनवतो, पण एखाद्या गावी पोहोचण्यासाठी आपल्याला किती अंतर गाठावं लागणार आहे, रस्त्यामध्ये काय अडचणी येणार आहेत, किती वेळ लागणार आहे मला त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी, त्या गोष्टी सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यात येतात। त्याचा प्लॅन आपल्याला करावा लागणार आहे। ठरवलेलं आहे की ऑफिसर बनायचंय, पण ऑफिसर बनायचा आपला रस्ता असणार कसा? रस्त्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात? वाळवंट आहे का, जंगल आहे का, पहाड पर्वत किंवा घाट आहेत का, याची सगळी माहिती आपल्याला असली पाहिजे। त्यामुळेच NDA चा रस्ता सोपा जरूर आहे, पण तो समजून घेणे तितकंच महत्वाचं आहे। तर आणि तरच आपण आपल्या पदावर आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे तिथं पोहोचू शकतो। तर सुरुवातीला आपण त्या NDA या विषयाची माहिती घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी। तर ही संस्था आहे नेमकी कुठं? तर ही संस्था संपूर्ण भारतात फक्त एका ठिकाणी आहे, पुण्याला। महाराष्ट्रामध्ये पुणे नावाचं जे शहर आहे, या पुणे शहरामध्ये खडकवासला नावाच्या एरियामध्ये ही NDA नावाची संस्था आहे। तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे ही संस्था? तर ही संस्था आहे पुण्याला। या संस्थेचं काम एकच आहे, तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांना क्लास 1 ऑफिसर बनवणे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये। NDA संस्था काय करेल? तर तुम्हा सगळ्यांना ऑफिसर बनवेल। ऑफिसर, मला माहिती आहे तुमच्यापैकी सर्व विद्यार्थी ऑफिसर बनण्याचा विचार नक्की करतील। 100% तुम्ही ऑफिसर बनू शकता। 100% तुम्ही ऑफिसर बनू शकता। फक्त त्यासाठी तुम्हाला या NDA संस्थेला ऍडमिशन मिळाली पाहिजे। मग NDA संस्थेला ऍडमिशन मिळेल कशी, हा महत्वाचा मुद्दा आहे। तर NDA मध्ये जर आपल्याला ऍडमिशन मिळवायची असेल तर NDA ची एंट्रन्स एक्झाम होत असते दरवर्षी, ती आपल्याला पास करावी लागेल। आणि ही NDA ची एंट्रन्स एक्झाम वर्षातून 2दा होते।
कितीदा? तर दोनदा. एकदा एप्रिल महिन्यात होईल आणि एकदा सप्टेंबर महिन्यात होईल. वर्षातून दोनदा. म्हणजे 11वीला दोनदा देता येणाऱ्या परीक्षा आपल्याला आणि 12वीला सुद्धा दोनदा देता येणार आहे. या 2 वर्षात एनडीए परीक्षेचे 4 चान्स म्हणजेच अटेम्प्ट तुम्हाला मिळणार आहे. जो विद्यार्थी 16.5 वर्ष वयाची पूर्ण करतो तो वयाच्या 18.5 वर्षापर्यंत एनडीए परीक्षा देऊ शकतो. जेमतेम हे आपलं 11वी 12वीच वय असणार आहे. विद्यार्थी मित्रो, ही परीक्षा महाराष्ट्रामध्ये 4 सेंटरवर होते. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या 4 ठिकाणी ही परीक्षा होते. एका दिवसाची परीक्षा असते. एकाच दिवसाची परीक्षा. पण या परीक्षेला बसायचं असेल तर फिजिकल क्रायटेरियाच्या काही अटी लक्षात घेतल्या जातील. पण विद्यार्थी मित्रो, फिजिकल क्रायटेरिया म्हटलं की अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात वेगळे वेगळे प्रश्न येतात की डिफेन्स ऑफिसर बनायचं असेल तर रनिंग करावी लागेल, हॉर्स रायडिंग करावी लागेल, स्विमिंग करावं लागेल किंवा जिम मध्ये जाऊन मस्क्युलर बॉडी बनवावी लागेल. पण असल्या गोष्टींची काहीही गरज नाहीये जर तुम्हाला एनडीएची तयारी करायची असेल तर. एनडीएच्या तयारीसाठी खरी गरज आहे बौद्धिक क्षमतेची, अभ्यासाची. कारण आपला विद्यार्थी ऑफिसर बनणार आहे, सर्वोच्च क्लासवर ऑफिसर होणार आहे. तो त्याला मोठमोठे निर्णय घ्यायचे आहेत, त्याच्याकडे चांगलं ज्ञान असलं पाहिजे. मग आपला बौद्धिक विकास आपल्याला करायचा आहे. शारीरिक अटी ज्या आहेत त्या अगदी थोड्या आहेत, अगदी थोड्या. वजन आणि उंची ह्या गोष्टी तर कुठेही लक्षात घेतल्या जातीलच डिफेन्स मध्ये. पण 6 फूट उंची नकोय आपल्याला. आपल्याला 70-80 किलो वजन नकोय. किती आहे वजन आणि उंचीची अट? तर विद्यार्थी मित्र हो, एनडीए मध्ये ऑफिसर बनायसाठी उंची किती पाहिजे, हाईट किती पाहिजे? मुलगी असेल तर 4 फूट 11 इंच बस. मुलगा असेल तर 5 फूट 2 इंच बस. यापेक्षा जास्त असेल तर काही प्रॉब्लेमच नाही, कमी नको. हा विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो, ऑफिसर होऊ शकतो. वजन किती पाहिजे? वेट, वजन किती पाहिजे? मुलगी असेल तर 40 किलो, मुलगा असेल तर 43 किलो. एवढ्याच अटी आहेत फक्त. यापेक्षा जास्त असेल काही प्रॉब्लेम नाही, कमी नको. हा विद्यार्थी आरामात एनडीएची परीक्षा देऊ शकतो आणि सुपर क्लासवर ऑफिसर होऊ शकतो. आता खरी गरज मी अगोदरच सांगितलंय ती आहे अभ्यासाची. किती अभ्यास करावा लागेल हे एंट्रन्स एक्झामचं स्वरूप समजल्यानंतर आपल्याला कळेल. तर आपण आता ते समजून घेऊ. विद्यार्थी मित्र हो, एनडीए परीक्षा तयारी करताना एंट्रन्स एक्झामचं स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे. एनडीएची एंट्रन्स एक्झाम 2 टप्प्यामध्ये होते. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 900 मार्कची रिटन एक्झामिनेशन द्यावी लागते. दरवर्षी एप्रिल किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये ही एंट्रन्स एक्झाम होणारच. आपण सगळे देऊ शकता. एंट्रन्स एक्झामच्या पहिल्या टप्प्यामध्ये 900 मार्क्ससाठी एमसीक्यू टेस्ट आपल्याला द्यावी लागणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता हे नाव आपल्या सगळ्यांना परिचयाचं आहे, एमसीक्यू. फार काहीही लिहिण्याची गरज नसतं. तिथंच प्रश्न आहे, तिथंच उत्तर आहे. तुम्हाला फक्त टिक करायचं. प्रश्न असतील 900 मार्क्ससाठी, पण फार वेळ लागणार नाहीये याला. ही परीक्षा एकाच दिवसात कंप्लीट होते. 5 तासाची परीक्षा आहे फक्त. 5 तासात आपली 900 मार्क्सची परीक्षा पूर्ण होऊ शकते. आता परीक्षा कशी असणार आहे? तर 900 मार्क्ससाठी एकाच दिवशी आपल्याला 2 पेपर द्यावे लागणार आहे. सकाळी 2.5 तासासाठी पेपर 1, दुपारी 2.5 तासासाठी पेपर 2. 2 पेपर. पहिल्या पेपरमध्ये 300 मार्क्सचे प्रश्न असतील, तर ऑब्व्हियसली दुसऱ्या पेपरमध्ये 600 मार्क्सचे प्रश्न असतील. आता किती विषयाचा अभ्यास करायचा आहे ते जरा बारकाईने समजून घेऊ. एनडीए परीक्षेचा जो पहिला पेपर आहे, पेपर 1, यामध्ये प्रश्न विचारले जातात मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचे. आता मॅथमॅटिक्स हा विषय आपल्याला 8वी 9वी 10वीलाही होता, पण इथं 8वी 9वी 10वीचं मॅथमॅटिक्स विचारलं जाणार नाही. इथं जे मॅथमॅटिक्स विचारलं जाणार आहे ते आहे क्लास 11th आणि 12th लेवलचं. विद्यार्थी मित्र हो, एनडीए करण्यासाठी सर्वच विद्यार्थी 11वी 12वीला सायन्सला ऍडमिशन घेतील आणि सायन्सला ऍडमिशन घेतल्यानंतर मॅथमॅटिक्स हा विषय आपल्याला असणारच आहे. मॅथमॅटिक्स विषयाचे सगळ्यात जास्त प्रश्न एनडीए परीक्षेत विचारले जातात 300 मार्क्ससाठी. आता दुसरा पेपर काय आहे? तर या दुसऱ्या पेपरचं नाव आहे विद्यार्थी मित्र हो, जनरल एबिलिटी टेस्ट, गॅट. अनेकांनी हे नाव ऐकलेलं सुद्धा नसेल, काहींनी ऐकलेही असेल. जनरल एबिलिटी टेस्ट असा कोणता विषय असतो का आपल्याला? नाही, हा विषय नाहीये अगोदर. हे एका पेपरचं नाव आहे. जनरल एबिलिटी टेस्ट अनेकांनी ऐकलेलं नाहीये, पण याला जो पर्यायवाची शब्द वापरला जातो तो आहे जीके. आणि हे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. काय होतो जीकेचा फुल फॉर्म? तर जनरल नॉलेज. सगळ्यांना माहिती. आता जनरल नॉलेजचे 600 मार्क्सचे प्रश्न आपल्याला इथे विचारले जातील. पण जनरल नॉलेज म्हणजे एक विषय नाहीये किंवा हे छोटंसं पुस्तक नाहीये. याच्यामध्ये सगळंच काही येऊ शकतं. हा एक विषय म्हणजे खिचडी आहे. याच्यामध्ये सर्व विषयाचे प्रश्न विचारले जातात.
पण तुमच्या वयाचा विचार केला जाणार, परीक्षा घेणारे तुमच्या वयाचा विचार करतील की तुम्हाला किती विषयाचे प्रश्न विचारायचे जनरल नॉलेजमध्ये, आणि त्याची पूर्ण आउटलाईन सुद्धा त्यांनी दिलेली असते, सिलेबस सुद्धा दिलेला असतो की जनरल नॉलेजमध्ये आम्ही कशाचे प्रश्न विचारणार आहोत, किती मार्क्स साठी प्रश्न विचारणार आहोत. तर त्याचं स्वरूप आपण समजून घेऊ. हे 600 मार्क्स विद्यार्थी मित्र हो, हे 600 मार्क्स 3 सेक्शन मध्ये डिवाइड होणार आहे. पहिल्या सेक्शन मध्ये 200 मार्क्स साठी इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. इंग्लिश ग्रामर, पण कोणत्या लेवलचं? 9वी आणि 10वी लेवलचं इंग्लिश ग्रामर. आता 9वी 10वीला असताना तुम्हा सगळ्यांना इंग्लिश ग्रामर तुम्ही शिकलेलेच आहात. बोर्ड कोणतेही असो, सीबीएसई असो, आयसीएसई असो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असो, इंग्रजी हा विषय असतो आणि ग्रामर हा इंग्रजी विषयाचा आत्मा आहे, तो तुम्हाला शिकावा लागतोच. ग्रामरचे नियम जसे की टेन्सेस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, डिग्री, अँटीनॉम्स, हे सगळं तुम्हाला 9वी 10वी पर्यंत शिकवलेलं आहे. त्याचेच प्रश्न आहेत 200 मार्क्सचे. इंग्लिश ग्रामरचा जर पाया आपला पक्का असेल तर आरामात पूर्णपैकी पूर्ण मार्क्स आपण या इंग्लिश विषयाचे मिळवू शकतो. दुसरे 200 मार्क्स, हे दुसरे 200 मार्क्स असतील सायन्स, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयाचे प्रश्न विचारले जातील. आता विद्यार्थी मित्र हो, 11वी 12वीला सायन्स घेतल्यावर मॅथमॅटिक्स सोबत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय असणारच आहेत आपल्याला. म्हणजे 11वी 12वीला ही तयारी आपल्याला करावीच लागणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या प्रश्नांची लेवल असेल 11वी 12वी या लेवलची. आणि तिसरा जो टप्पा असेल 200 मार्क्सचा, ते प्रश्न कशाचे असणार आहेत? तर ते प्रश्न असणार आहेत हिस्ट्री, जिओग्राफी आणि सिव्हिक्स. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र हे विषय समाजशास्त्राचे विषय असतात आणि हे सगळ्यांना असणारच आहे. तर विद्यार्थी मित्र, हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिक्स सुद्धा कोणत्या लेवलचं असणार आहे? तर 9वी 10वी लेवलची हिस्ट्री, जिओग्राफीचे प्रश्न आहेत आपल्याला. अशा पद्धतीनं आपल्याला एनडीएच्या 900 मार्कच्या पेपरची तयारी करायची. आता यामध्ये टोटल विषय जर मोजले परीक्षेमध्ये तर एकूण 8 विषयाचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. थोडेफार प्रश्न जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअरचे सुद्धा असतात, पण मॅक्सिमम प्रश्न या विषयांचे असतात. विषय म्हटले तर हे एवढे आपल्याला अभ्यासायचे. आता एकूण विषयांची संख्या मोजली तर एकूण विषय आहेत 8. अनेक विद्यार्थी घाबरू शकतात की सर 8 विषयाची तयारी कशी करायची हो, एवढं आमच्याकडून व्हायचं नाही, आम्ही 4च तर विषय मोठ्या मुश्किलने केले, हे 8 विषय आम्ही कशी तयारी करायची? घाबरू नका विद्यार्थी मित्र. का? कारण विषय जरूर 8 आहेत, पण यातलं अर्ध काम आपलं झालेलं आहे. यातले 4 विषय आपली तयारी झालेली आहे, फक्त 4 विषयाचीच करायची. आणि असे 4 विषय आहेत जे तुम्हाला कुठे गेल्यावर असणारच आहे. थोडंसं समजून घ्या, एनडीएच्या परीक्षेला घाबरण्याची काहीही गरज नाही. विद्यार्थी मित्र हो, इंग्लिश ग्रामर 9वी 10वीचं होतं जे की आपण शिकलेलो आहोत. हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिक्स हे 9वी 10वीचं होतं जे की आपण शिकलेलो आहे. आणि मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जे की 11वी 12वी साठी आहेत, जे आपल्या परिचयाचे नाही आहेत सध्या, ते विषय आपल्याला नव्यानं शिकायचे आहेत. कुठेही गेले तरी सायन्समध्ये हे 4 विषय असणारच आहे. तर काही काम झालेलं आहे, काही काम करायचंय, हे समजून घ्या. आणि या वयामध्ये योग्य पद्धतीने हे काम होऊ शकतं, फार अवघड नाहीये. आता आपल्याला 900 मार्कची परीक्षा जर पास करायची असेल तर नेमके किती मार्क्स मला मिळवावे लागतील पास व्हायचं असेल तर 900 मार्कच्या परीक्षेमध्ये जर आपल्याला पास व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्र हो, फक्त आणि फक्त 450 मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत. 450 मार्क्स जर आपल्याला मिळाले तर आरामात आपण एनडीएची पहिली स्टेप म्हणजे रिटर्न परीक्षा पास होऊ शकतो. 450 मार्क्स, 900चे अर्धे किती होतात? तर 450. 50% मार्क्सची गरज आहे फक्त, आरामात तुम्ही एनडीएची पहिली स्टेप पास करू शकता. आता ही एनडीएची पहिली स्टेप आणि 450 मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला प्लॅन करावा लागेल. एनडीए म्हणजे फार हार्डवर्कचं काम नाहीये, एनडीए हा स्मार्ट वर्कचा गेम आहे, जरा तुम्ही समजून घ्यायचे. आणि स्मार्ट वर्क करताना आपल्याकडे प्लॅन असला पाहिजे की मला पास होण्यापुरते मार्क्स कसे मिळतील. तर 8 विषय जरूर आहेत इथं, पण कोणी सांगितलं तुम्हाला 8 विषयाची तयारी करायची आहे? मार्क्स एवढे मिळवायचे, कसे मिळवायचे त्याचा प्लॅन आपल्याला वैयक्तिकरित्या बनवावा लागेल. आणि एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्र, पास व्हायचं असेल तर 8 नाही, तुम्ही 2 विषयाच्या बळावर सुद्धा पास होऊ शकता एनडीएची परीक्षा. तुम्हाला 2 विषयांवर सर्वात जास्त फोकस करावा लागणार आहे. कोणते 2 विषय? एक म्हणजे मॅथमॅटिक्स आणि दुसरा म्हणजे इंग्लिश. का बरं हे 2 विषय? कारण एनडीए परीक्षा पास करायची ताकद हे 2 विषय ठेवतात. या 2 विषयाला वेटेज किती आहे? 300 + 200, 500 मार्क्सचं वेटेज या 2च विषयाला आहे. आपल्याला पास व्हायला 450 पाहिजे. आपण या 2 विषयाला
जर जास्त लक्ष दिलं तर हे दोनच विषय आपल्याला एनडीएची परीक्षा पास करून देऊ शकतात. बाकी उरलेले 400 मार्क्स आपलं बोनस राहतं. ही तयारी करताना मॅथ आणि इंग्लिशवर सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं. पण पेपर सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, करेक्ट उत्तराला 4 मार्क्स मिळतात तर चुकीच्या उत्तराला 1 मार्क मायनस असतो. दोन्ही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असतो. हे जरा लक्षात ठेवायचं. ही झाली स्टेप नंबर 1. हा झाला आपल्या एनडीए परीक्षेचा पहिला टप्पा. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचंय, तयारी कशी करायची हे मी तुम्हाला समजावून सांगतो. आपण आपलं गोल फिक्स केलंय की मला ऑफिसर बनायचंय, पण ऑफिसर बनण्यासाठी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये काही गुण असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण चांगले अधिकारी बनू शकू. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. एक छोटासा प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर ठेवू इच्छितो. समजा तुम्ही एखाद्या शाळेचे प्रिन्सिपल आहात, प्राचार्य आहात, आणि मी तुमच्याकडे नोकरी मागायला आलो की सर मला या विषयाचे प्राध्यापक म्हणून तुमच्या शाळेला नोकरीवर घ्या. तुम्ही मला डायरेक्ट जॉईनिंग लेटर देणार का? तुम्ही माझी डायरेक्ट अपॉइंटमेंट करणार का? नाही. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेणार. त्या इंटरव्ह्यू मध्ये सर्व गोष्टींची तपासणी करणार की मी खरंच शिक्षक बनण्यासाठी पात्र आहे का. एक उत्तम शिक्षक बनण्यासाठी एखाद्या व्यक्तीमध्ये काय गुण पाहिजे ते माझ्यामध्ये आहेत का याची तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये तपासणी करणार. एक चांगलं शिक्षक बनण्यासाठी माझं एक्सप्लेनेशन स्किल, माझं रायटिंग स्किल, माझं शिकवलेलं विद्यार्थ्यांना समजतं का, माझी डेप्थ ऑफ नॉलेज, माझा एक्सपिरियन्स, ह्या सर्व गोष्टी तपासल्या जातील. एटिकेट्स, मॅनर्स पासून सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जाणार आहेत. कारण तुमच्या शाळेला एक चांगला शिक्षक तुम्हाला नियुक्त करायचा आहे. विद्यार्थी मित्र, शिक्षक बनण्यासाठी ज्या क्वालिटीज आवश्यक आहेत तसंच ऑफिसर बनण्यासाठी सुद्धा काही क्वालिटीज आपल्या पर्सनॅलिटीमध्ये असणे आवश्यक आहे. अभ्यासाची स्टेप आपण बघितली, 900 मार्कची परीक्षा आपण पास केली, पण दुसरी स्टेप जी आहे त्या स्टेपचं नाव आहे SSB इंटरव्ह्यू, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. आणि या इंटरव्ह्यू मध्ये आपल्यामध्ये ऑफिसर लाईक क्वालिटी आहेत का, ऑफिसर सारखे गुण आहेत का त्याची तपासणी केली जाणार. कसा असतो ऑफिसर, तर एका अधिकाऱ्यामध्ये लीडरशिप क्वालिटी असते. लीडरशिप क्वालिटी, त्याच्यामध्ये नेतृत्व गुण असला पाहिजे. 500 लोक असोत, 1000 लोक असोत, 10,000 लोक असोत, सगळ्यांच्या समोर राहून सगळ्यांचं नेतृत्व करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. अधिकाऱ्यासाठी हा गुण खूप महत्वाचा आहे. आपल्यामध्ये क्विक डिसिजन घेण्याची क्षमता असली पाहिजे. कसलीही परिस्थिती असो पटकन निर्णय घेण्याची क्षमता माझ्यामध्ये असली पाहिजे. नुसतं क्विक नव्हे तर माझा डिसिजन हा करेक्ट असला पाहिजे. करेक्ट डिसिजन घेण्याची क्षमता माझ्यामध्ये असली पाहिजे. अधिकाऱ्यामध्ये कोऑर्डिनेशन नावाचा गुण असला पाहिजे. नुसता मी एकट्याचा विचार करून चालणार नाही, सगळ्यांचा, माझ्या पूर्ण टीमचा विचार करण्याची क्षमता माझ्यात असली पाहिजे. मी एकटा पोहोचणार नाही ध्येयापर्यंत, मी सगळ्यांना घेऊन पोहोचणार. सगळ्यांची जबाबदारी घेण्याची क्षमता, त्याला कोऑर्डिनेशन म्हणतात. आपल्या ऑफिसरमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड, कुठं काय चालू आहे ही समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड त्याच्यामध्ये असलं पाहिजे. हे सगळे गुण आपल्याला ऑफिसर बनवणार आहेत. विद्यार्थी मित्रो, ऑफिसर बनण्यासाठी हे गुण आपल्याला डेव्हलप करावे लागतील. डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज हे एकमात्र असं कॉलेज आहे जिथं दररोज 2 तास SSB इंटरव्ह्यूच्या ऍक्टिव्हिटी आपल्या करून घेतल्या जातील. दररोज 2 तास. हे एकमात्र असं कॉलेज आहे जिथं स्वतः ज्यांनी 2दा SSB इंटरव्ह्यू पास केलाय असे मार्गदर्शक प्रशिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतील. विद्यार्थी मित्र हो, हे एकमात्र असं कॉलेज आहे जिथं रिटर्न परीक्षेसोबत SSB इंटरव्ह्यूची सुद्धा परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार. आणि ज्या मुलाने 900 मार्कची परीक्षा आणि हा इंटरव्ह्यू पास केला असेल त्याची छोटीशी एक मेडिकल टेस्ट होते. काय तपासलं जाईल त्या मेडिकल टेस्ट मध्ये की एक नॉर्मल जे शरीर असतं तसं शरीर तुमच्याकडे आहे का, ती तपासणी झाल्यानंतर हा विद्यार्थी एनडीएची परीक्षा पास झाला असं समजलं जातं. संपला विषय. ज्या मुलाने 900 मार्कची परीक्षा आणि SSB इंटरव्ह्यू पास केला असेल तो विद्यार्थी जसा 12व्या वर्गाची बोर्ड परीक्षा पास करणार, 12th बोर्ड एक्झाम जसा हा विद्यार्थी पास करणार, तो विद्यार्थी सरळ जाणार एनडीए अकॅडमी खडकवासला पुणे. आणि एकदा विद्यार्थी एनडीए पुणेला पोहोचला, सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की तो विद्यार्थी ऑफिसर बनणार म्हणजे बनणार, 100% गॅरंटी. पण एनडीएला पुण्याला गेल्यानंतर आपल्याला तिथं 4 वर्ष राहावं लागेल. आता तुम्ही म्हणाल सर 4 वर्ष का बरं राहायचंय, बनलो ना मी ऑफिसर. तुम्ही ऑफिसर बनले पण अजून काम पूर्ण झालेलं नाही. तुमचं शिक्षण किती आहे, तुम्ही एनडीएला पोहोचल्यावर किती आहे तुमचं शिक्षण, तर फक्त 12वी पास. एखाद्या अधिकाऱ्याचं शिक्षण काय फक्त 12वी पास असतं का? नाही. अधिकाऱ्याचं शिक्षण कमीत कमी डिग्री पर्यंतच तरी असलं पाहिजे. मग त्या पुण्याला गेल्यानंतर 4 वर्ष तुम्हाला तेच काम करायचं आहे. या 4 वर्षातले पहिले 3 वर्ष तुम्हाला डिग्री एज्युकेशन दिलं जाणार.
शेवटचं 1 वर्ष तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं. तुम्हाला डिग्री मिळेल BA, BSc किंवा बीटेकची अशा पद्धतीनं. आणि 4 वर्ष तुम्हाला 1 रुपयाचा खर्च नाही. या 4 वर्षात तुम्ही पुण्याला जे राहणार तिथं जेवण, कपडे, पुस्तकं, राहणे, खाणे सगळं काही फ्री असेल. 1 रुपयाचा आई वडिलांना खर्च नाही. वरून तुम्हाला ऑफिसर बनले म्हणून प्रत्येक महिन्याला 56,100 रुपये स्टायपंड स्कॉलरशिप मिळते भारत सरकारतर्फे. अनेक लोकांना एवढा पगार नसतो, तेवढी स्कॉलरशिप तुम्हाला मिळत आहे. आणि 4 वर्ष जसं डिग्री आणि ट्रेनिंग कंप्लीट होईल तुम्ही या संस्थेमधून वर्दी घातलेले परफेक्ट क्लास 1 ऑफिसर म्हणूनच बाहेर पडणार. विद्यार्थी मित्र, ही कंप्लीट जर्नी आहे एनडीएची. आणि तुम्हाला नवल वाटेल 12व्या वर्गाला आपल्याला 60% जरी असतील ना तरीही चालते. पर्सेंट महत्वाचे नाही आहेत, 60+ असतील चालतील. पण स्टेप नंबर 1 900 मार्कची परीक्षा आणि स्टेप नंबर 2 SSB इंटरव्ह्यू, ह्या 2 स्टेप आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. विद्यार्थी मित्र हो, ही आहे एनडीएची कंप्लीट जर्नी. काहीही अवघड नाही, काहीही अवघड नाही. फक्त आपण या क्षेत्राबद्दल उगाच भीती मनात धरून बसलो होतो. काही काम आपलं झालेलं आहे, काही काम आपल्याला करायचं आहे. आणि डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी सारखी जर एक चांगली मार्गदर्शन देणारी संस्था जर आपल्या पाठीशी उभी असेल तर निश्चित आपलं यश आपण पदरी पाडू शकतो, यशस्वी होऊ शकतो. पण विद्यार्थी मित्र, एनडीए म्हणजे नुसतं एनडीए नव्हे. एनडीएचे भरपूर फायदे आहेत आणि ते मी तुम्हाला आता येणाऱ्या 5 मिनिटात समजावून सांगतो. एनडीएचे फायदे भरपूर आहेत. काय फायदे असतील एनडीएला? एनडीएचे फायदे काय आहेत ते आपण आता इथं समजून घेऊ. एनडीएच्या परीक्षेसाठी आपण एकूण 8 विषयाचा अभ्यास केला होता. 8 विषयाचा अभ्यास केला होता. या 8 विषयामध्ये 11वी 12वीचे 3 विषय होते. ते 3 विषय होते फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. हे 3 विषय 11वी 12वीचे. आणि 9वी 10वी लेवलचे 5 विषय होते. ते 5 विषय कोणते आहेत तर हिस्ट्री, जिओग्राफी, सिविक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, सिविक्स, इंग्लिश, ग्रामर आणि बायोलॉजी हे विषय जे आहेत हे 9वी 10वीचे. विद्यार्थी मित्र हो, हा पॅटर्न आपण समजून घेतला, पण याचे फायदे आता जरा लक्षात घ्या. एनडीए म्हणजे एनडीए नव्हे. अनेक विद्यार्थी एनडीएची तयारी करतील पण तुम्हाला कळणारही नाही एनडीएच्या नावाखाली तुम्ही किती परीक्षांसाठी तयार होत आहे. त्याचीच आयडिया मी तुम्हाला आता या 2 मिनिटात देणार आहे. सुरुवातीला मी तुम्हाला जेडब्ल्यू परीक्षेचं नाव सांगितलं होतं. जेडब्ल्यू म्हणजे इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम आहे. या इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये या जेडब्ल्यू परीक्षेला 3च विषयाचे प्रश्न असतात आणि ते 3 विषय आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. याचा अर्थ जो विद्यार्थी एनडीएची तयारी करेल त्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सची तयारी करावीच लागेल. आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सची तयारी जर केली असेल तर तो विद्यार्थी जेडब्ल्यूची परीक्षा देऊ शकतो आणि पास सुद्धा होऊ शकतो चांगल्या मार्क्स, कारण सिलेबस सेम आहे. अजून जवळचं सूत्र असं की एनडीए मध्ये सुद्धा मॅथमॅटिक्स महत्वाचा आहे आणि जेडब्ल्यू परीक्षेला सुद्धा सगळ्यात महत्वाचा विषय हा मॅथमॅटिक्सच आहे. जेडब्ल्यू ही ऑल इंडिया लेवलची एंट्रन्स एक्झाम आहे इंजिनिअरिंगची. अशीच महाराष्ट्र लेवलला सुद्धा एक इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम होत असते. त्या एंट्रन्स एक्झामचं नाव आहे MHT CET. याचाही अभ्यासक्रम 3च विषयाचा आहे आणि ते 3 विषय हेच आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. विद्यार्थी मित्रो, एनडीए, जेडब्ल्यू, CET तिन्ही परीक्षांची तयारी सोबत होऊ शकते. याच 3 विषयाच्या आधारावर आणखी 2 परीक्षा असणार आहेत. त्याची नावं तुम्हाला सांगतो. तुम्हाला मर्चंट नेव्हीचं क्षेत्र माहिती आहे का? मर्चंट नेव्ही, मराईन इंजिनिअरिंग 10 लाख रुपयाच्या वर पॅकेज मिळतं आपल्याला. विदेशात नोकरी करण्याची संधी मिळते. 6 महिने काम, 6 महिने आराम, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. जबरदस्त शिक्षण संस्थांमधून आपल्याला दर्जेदार शिक्षण मिळतं आणि चांगल्या जॉबच्या अपॉर्च्युनिटी मिळतात. पण त्यासाठी 11वी 12वी लेवलला एक परीक्षा पास करावी लागते. त्या परीक्षेचं नाव आहे IMU CET. यालाही 3च विषयाचा अभ्यास असतो आणि ते 3 विषय 11वी 12वीचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. आणखी महत्वाचं म्हणजे तुम्हाला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग माहिती आहे का? एरोस्पेस इंजिनिअरिंग माहिती आहे का? एव्हिएशन डिपार्टमेंट मध्ये जर जायचं असेल, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंग करायचं असेल तर एक परीक्षा द्यावी लागते AME CET. AME CET याही परीक्षेला 3च विषयाचे प्रश्न आहेत आणि ते 3 विषय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हेच आहेत 11वी 12वीचे. आता मला सांगा की तुम्ही फक्त एनडीए करत आहात का? तर नाही. एनडीए सोबत जेडब्ल्यू, MHT CET, IMU CET, AME CET ज्या अनेक विद्यार्थ्यांना परीक्षांचे नावही माहित नसतील अशा परीक्षांची तुमची तयारी न कळत होत असेल, काही वेगळं करायची गरज नाही. एनडीएतूनच याही परीक्षांचे दरवाजे आपल्यासाठी खुले होत आहेत.
तुमचा एखादा मित्र गावाकडे बसून जर म्हणत असेल की मी जेडब्ल्यू करतोय, तू एनडीए करतोय आणि तू फक्त एनडीएच करतोय, तुला जेडब्ल्यूचं काहीच माहित नसेल, असं होणार का? नाही. एनडीए जर केलं विद्यार्थी मित्र हो तर जेडब्ल्यू करावंच लागतं. तो इनबिल्ट प्रोग्राम आहे, 1 के साथ 1 फ्री आहे. 1 के साथ 1 नाही, 1 के साथ 4 फ्री आहे, असा हा प्रोग्राम आहे. तुमचं जेडब्ल्यू सीईटी हे रस्ते बंद होत नाहीये, हे तुम्ही समजून घ्या. आणखी तुम्हाला सांगतोय की आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये जाण्यासाठी आपण एनडीएचा रस्ता निवडला, पण मी सुरुवातीलाच सांगितलंय की एनडीए परीक्षेला आपल्याला 4 अटेम्प्ट मिळतील. पण सपोज या ना त्या कारणाने काहीही असो, आपण 100% तयारीनं जाऊ, पण काही कारणास्तव आपलं सिलेक्शन नाही झालं, काही कारणाने आपल्याला मार्क्स कमी मिळाले, एसएसबी इंटरव्ह्यूला आउट झालो आणि वय निघून गेलं, पण तरी जर जिद्द कायम असेल की मला बनायचं आहे आर्मी नेव्ही एअरफोर्सचं क्लास 1 ऑफिसरच, तर तुमच्याकडे रस्ते कमी नाहीये. एनडीए हा काही एक पर्याय नाहीये, एनडीए सारखे 17 पर्याय आहेत. आता फक्त तुम्ही परीक्षांची नावं मोजायची. नाही एनडीए झालं तर तुम्हाला भविष्यात कोणत्या परीक्षा देता येणार आहेत ज्यातून तुम्ही परत क्लास 1 ऑफिसर बनणार, ते मी तुम्हाला मार्गदर्शन आता येणाऱ्या 10 मिनिटात करणार आहे. एक विचार करा की ऑफिसर बनण्यासाठी आपल्याला एनडीए परीक्षेमध्ये 900 मार्कची परीक्षा द्यावी लागली, त्यानंतर इंटरव्ह्यू द्यावा लागला आणि त्यानंतर आपण ऑफिसर बनू शकलो. पण 900 मार्कची परीक्षा न देता सुद्धा ऑफिसर बनता येते का? हा विचार तुम्ही करा थोडा, की परीक्षाच नाहीये पण तरी आपण सेम ऑफिसर पदावर पोहोचू शकतो. परीक्षाच नाहीये 900 मार्कची, असाही एक रस्ता असतो आणि त्या रस्त्याबद्दलच, त्या मार्गाबद्दलच मी तुम्हाला माहिती देणार आहे. विद्यार्थी मित्र, अनेक विद्यार्थ्यांना माहिती नसतं हा एक ऑफिसर बनण्याचा जबरदस्त पर्याय आहे. त्या पर्यायाचं नाव आहे टेक्निकल एंट्री स्कीम. पण इथं तुम्हाला ऑफिसर बनता येते, त्यासाठी 900 मार्कची परीक्षा द्यायची गरजच नाहीये. परीक्षा न देता अधिकारी बनण्याचा पर्याय म्हणजे टेक्निकल एंट्री स्कीम. आणि ही काही कमजोर परीक्षा नाहीये, ही काही तुम्ही दुय्यम परीक्षा समजू नका. आपल्या देशाच्या आर्मीचे जे सध्याचे हेड आहे, चीफ जनरल मनोज पांडे सर, ते डिफेन्स मध्ये ऑफिसर पदावर जॉईन झाले आणि आज सर्वोच्च पदावर पोहोचू शकले. त्यांनी कोणत्या परीक्षेत यश मिळवलं होतं? तर टेक्निकल एंट्री स्कीम मधूनच ते डिफेन्स मध्ये जॉईन झाले होते. म्हणजे ही तुम्ही दुय्यम परीक्षा नका समजू. या परीक्षेतून सुद्धा एनडीए सारखंच क्लास 1 ऑफिसर होता येतं आणि देशाच्या डिफेन्सच्या सर्वोच्च पदावर आपल्याला पोहोचता येतं. टेक्निकल एंट्री स्कीम काय असतं? इथं परीक्षाच नाहीये, पण अट अशी आहे की 2 वर्षांनी तुम्ही 12व्या वर्गाची बोर्ड परीक्षा देणार. या 12व्या वर्गाच्या बोर्ड परीक्षेला, 12th बोर्ड एक्झामला तुम्हाला पीसीएम ग्रुपमध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ग्रुपमध्ये तुमचा ऍव्हरेज पर्सेंटेज 75+ असावा. बस एवढीच अट आहे. जर एवढे पर्सेंटेज तुम्हाला मिळाले असतील तर तुम्हाला 900 मार्कची परीक्षा द्यायची गरजच नाही. तुम्हाला डायरेक्ट एसएसबी इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाणार. आणि एसएसबी इंटरव्ह्यू एकदा नाही, पर्सेंटेज एकदा मिळवले 75% की एसएसबी इंटरव्ह्यू 4दा देता येणार आहे. कसं? तर 2 वेळा आर्मीसाठी एसएसबी इंटरव्ह्यू होणार तुमचा आणि 2 वेळा नेव्हीसाठी एसएसबी इंटरव्ह्यू तुमचा होणार. याचा अर्थ इथं सुद्धा 4 संधी तुम्हाला मिळणार आहेत. आणि जर हा एसएसबी इंटरव्ह्यू आपण पास केला तर भारत सरकारच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग मध्ये किंवा इंडियन नाव्हल अकॅडमी मध्ये आपल्याला 4 वर्ष परत मोफत शिक्षण सुविधेच्या संधी मिळतात. 4 वर्ष आपण तिथं सुद्धा मोफत शिक्षण घेणार, मोफत ट्रेनिंग घेणार आणि मोफत आपल्याला जेवणा, खाण्या, राहण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. तसेच ज्या पद्धतीने एनडीएला आपल्याला स्कॉलरशिप मिळत होती तशी 4 वर्ष इथं सुद्धा आपल्याला स्कॉलरशिप मिळणार आणि 4 वर्षानंतर आपण सुद्धा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून जॉईन होऊ शकता. टेक्निकल एंट्री हा सुद्धा एक जबरदस्त पर्याय आपल्याला मिळतो. नाही झालं एनडीए, काळजी करायची गरज नाही. पण एवढं सांगतो की येणाऱ्या 11वी 12वीच्या या 2 वर्षात एनडीएचे 4 अटेम्प्ट आणि टेक्निकल एंट्रीचे 4 अटेम्प्ट अशा टोटल 8 संधी तुमच्या विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत, ज्यातून तुम्ही सर्वोच्च अधिकारी बनू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, एनडीए आणि टेक्निकल एंट्री हे 2च पर्याय नाहीये. 12व्या वर्गानंतर आपल्याला डिफेन्स ऑफिसर बनण्यासाठी विविध ऑप्शन्स तयार होणार आहेत, विविध परीक्षा आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत. कोणत्या परीक्षा होतील 12व्या वर्गानंतर ते आपण आता समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, 11वी 12वी स्तरावर आपण एनडीए आणि टेक्निकल एंट्रीसाठी प्रयत्न केले. पण 12वी परीक्षा झाल्यानंतर 12वी नंतर आपल्याकडे कोणते पर्याय उपलब्ध असतील ते मी आता तुम्हाला समजावून सांगतो. 12वी नंतर आपल्याकडे विविध ऑप्शन्स तयार असणार आहेत. डिपार्टमेंट वाईज वेगळ्या वेगळ्या परीक्षा आपण देऊ शकतो. सपोज आपल्याला इंडियन एअरफोर्स मध्येच ऑफिसर बनायचं असेल तर एअरफोर्स साठी स्पेशली एफकॅट नावाची परीक्षा होत असते, एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट, एफकॅट.
गुंजन सक्सेनांचं नाव ऐकलेलं असेल तुम्ही. भारतीय एअरफोर्स मध्ये फायटर पायलट पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. आणि त्यांनी कोणती परीक्षा पास केली होती तर एफकॅट परीक्षा. एअरफोर्स मध्येच टेक्निकल आणि नॉन टेक्निकल विंग साठी ऑफिसर पदासाठी परीक्षा होत असते, त्याला XY ग्रुप एंट्री म्हटलं जातं. एअरफोर्स मध्येच ऑफिसर बनण्यासाठी NCC C सर्टिफिकेट एंट्री असते. याशिवाय इंडियन नेव्ही मध्ये जर जायचं असेल आपल्याला तर आयनेट नावाची परीक्षा होत असते, नेव्ही SSR नावाची परीक्षा होत असते, नेव्ही SSC टेक एंट्री होत असते. इंडियन आर्मी मध्ये जर जायचं असेल तर सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, इंडियन टेरिटोरियल आर्मी एंट्री, याशिवाय लॉ एंट्री, इंजिनिअरिंग एंट्री, ग्रॅज्युएशन एंट्री, युनिव्हर्सिटी एंट्री अशा विविध परीक्षा आपण पुढे देऊ शकता. आता विद्यार्थी मित्र हो, सपोज 11वी-12वी स्तराला आपलं सिलेक्शन नाही झालं, या परीक्षांना आपण सामोरं जायचा प्रयत्न केला, तिथेही नाही झालं, पण सगळ्यात शेवटी ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा एक परीक्षा आपल्याला देता येणार आहे. त्या परीक्षेचं नाव आहे CDS, कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम. याला कंबाईन याच्यासाठी म्हटलं जातं कारण कोणत्याही फील्डचा ग्रॅज्युएट विद्यार्थी CDS परीक्षा देऊन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही फील्डमध्ये जॉईन होऊ शकतो. मुलगा असो किंवा मुलगी, ग्रॅज्युएशन नंतर CDS परीक्षा. आणि या सगळ्या ज्या परीक्षा मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या परीक्षांचं स्वरूप NDA सारखंच आहे. पहिल्यांदा रिटन एक्झाम आणि त्यानंतर SSB इंटरव्ह्यू. आणि यामधून सुद्धा आपल्याला त्याच पोस्ट मिळणार आहे ज्या NDA मधून मिळणार होत्या. महत्वाचा, अतिशय महत्वाचा मुद्दा या परीक्षांबद्दल मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ह्या सर्व परीक्षा तुम्ही वयाच्या 27 वर्षापर्यंत कॅटेगरी वाईज देऊ शकता. या सर्व परीक्षा MCQ पॅटर्ननेच होणार आहेत, हे लक्षात घ्या. या सर्व परीक्षा ऑफिसर पदावर पोहोचवणाऱ्या परीक्षा आहेत आपल्याला. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या परीक्षांचा सिलेबस, अभ्यासक्रम आणि NDA परीक्षेचा अभ्यासक्रम सेम आहे. म्हणजे तुमची आजची मेहनत जराही वाया जाणार नाही. वयाच्या 27 वर्षापर्यंत विविध पर्याय अधिकारी बनण्यासाठी आपल्या समोर उपलब्ध आहे. एवढंच नव्हे, अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की मी IAS व्हावं, IPS व्हावं, कलेक्टर व्हावं, पोलीस अधिकारी व्हावं. त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते तुम्हाला माहिती आहे? विद्यार्थी मित्र, UPSC ची परीक्षा त्यासाठी द्यावी लागते, IAS IPS बनण्यासाठी. आता ही UPSC ची परीक्षा ग्रॅज्युएशन नंतर देता येते, पण या UPSC परीक्षेचा आपण थोडाफार अभ्यास करावा. गुगलला या UPSC परीक्षेचा सिलेबस अवेलेबल आहे. आजच तुम्ही गुगलला चेक करायचं. तुम्हाला सांगतोय UPSC परीक्षेला जे विषय आहेत ना, IAS बनण्यासाठीची जी UPSC ची परीक्षा आहे त्यालाही हे 8 विषय आहेत आणि महत्वाचेच आहे. NDA आणि UPSC परीक्षेचा अभ्यासक्रम 80% सेम आहे. म्हणजे आज जो विद्यार्थी 11वी-12वीला NDA करत असेल तो NDAच नव्हे तर तो UPSC MPSC परीक्षेची तयारी करतो, हे समजून घ्या. आपल्याकडे मुलं UPSC MPSC ची तयारी करतात, पण कधी? ग्रॅज्युएशन नंतर. विद्यार्थी मित्र, 22व्या-23व्या वर्षी ग्रॅज्युएशन नंतर तयारी करण्याचा जो ट्रेंड होता तो 20 वर्षापूर्वीचा ट्रेंड आहे, तो आउटडेटेड झालेला आहे. आज जर UPSC परीक्षेत यश मिळवायचं असेल तर ज्यावेळी UPSC शब्द कानावर ऐकायला आला त्या दिवशीपासून आपण कामाला लागलं तरच आपण IAS IPS आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो. आपला विद्यार्थी NDA सोबत UPSC MPSC सारख्या मोठमोठ्या परीक्षांसाठी तयार होत आहे, हे जरा समजून घ्या. आणि एक तुम्हाला सांगतोय, एवढंच नव्हे, आज बँकिंग, पोस्ट, रेल्वे, ऑर्गनस फॅक्टरी, हेल्थ डिपार्टमेंट, IB, म्हाडा, प्रत्येक क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट जॉब जर पाहिजे असेल तर एंट्रन्स एक्झाम शिवाय गव्हर्नमेंट जॉब मिळूच शकत नाही. आणि एंट्रन्स एक्झाम म्हटली की हे 8 विषय आलेच. ही तयारी तिथपर्यंत तुम्हाला कामी येणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. विद्यार्थी मित्र, 11वी-12वी सोबत NDA ची तयारी करताना आपण किती सगळ्या गोष्टी अचीव करू शकतो आणि कसं आपल्या जीवनाला, आपल्या आयुष्याला आपण एक चांगलं बनवू शकतो हे मी तुम्हाला समजावून सांगितलं. पण दुर्दैवानं अनेक ठिकाणी NDA या परीक्षेची चुकीची जाहिरात केली जाते. अनेक पालक विद्यार्थ्यांची दिशाभूल करून त्यांच्याकडे चुकीची माहिती पोहोचवली जाते. NDA परीक्षेचा ग्राउंडशी काहीही संबंध नाही. NDA परीक्षेचा हॉर्स रायडिंग, स्विमिंग आणि जिमिंग यासोबत काहीही संबंध नाही. बारीक कटिंग नावाच्या गोष्टीसोबतही काही संबंध नाही. NDA म्हणजे टोटली अभ्यासाचा पॅटर्न आहे. आपल्याला एखाद्या ठिकाणी 4 चांगले क्लासरूम आणि 4 चांगले उत्तम शिक्षक जरी मिळाले त्या ठिकाणी सुद्धा आपण NDA परीक्षेत यश मिळवू शकतो. पण अनेक ठिकाणी फसव्या जाहिराती केल्या जातात की आमच्याकडे 40 एकराचं ग्राउंड आहे, आमच्याकडे 50 घोडे आहेत, आमच्याकडे 4 एकराचं स्विमिंग टँक आहे. मला सांगा तुम्ही की या सर्व गोष्टींची NDA मध्ये खरंच काही आवश्यकता आहे का? मी तुम्हाला पूर्ण पॅटर्न समजावून सांगितला, पण मी असल्या कोणत्याच गोष्टींची तुम्हाला माहिती दिली नाही कारण त्याची आवश्यकताच नाहीये.
आज अशा गोष्टींवर आपण वेळ घालवला तर आपण कधीच एनडीए परीक्षा पास होऊ शकत नाही. तुम्ही जिथं कुठे ऍडमिशन घेणार 11वी-12वी साठी एनडीएची तयारी करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की खरोखर तिथं त्या लेवलचे चांगले शिक्षक आहेत का, खरोखर तिथं अभ्यासाचा पॅटर्न हा महत्वाचा समजला जातो का, अभ्यास नुसता शिकवला जात नाही तर तयारी करून घेतली जाते का, ह्या गोष्टी जिथं तुम्हाला मिळत असतील त्या ठिकाणी आपण ऍडमिशन करू शकतो. डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज हे जबाबदारीनं एनडीए, जेडब्ल्यू आणि नीट परीक्षांची तयारी करून घेणारी एकमेव संस्था आहे. आज 11वी-12वी सोबत आपल्या विद्यार्थ्याला अनेक परीक्षांच्या तयारी करायच्या असतात. डोक्यात त्याच्या वेगळे वेगळे विचार असतात. पण अडचण काय येते ते मी तुम्हाला सांगतो. आपल्या गावात सुद्धा आपल्या आजूबाजूला 11वी-12वीचे भरपूर ज्युनियर कॉलेज आहेत. पण कॉलेजमध्ये 11वी-12वीचा बोर्डाचाही अभ्यासक्रम बरोबर शिकवला जात नाही. कॉलेजची जबाबदारी फक्त बोर्डचा अभ्यासक्रम शिकवणे हीच असते. पण जेडब्ल्यू, नीट किंवा एनडीए सारख्या परीक्षांना आज खूप महत्व आलंय. विद्यार्थी शिक्षकांना विचारणा करतो की तुम्ही जेडब्ल्यू, नीट आणि एनडीए सारख्या परीक्षांची तयारी कॉलेजमध्ये करून घेणार का. त्यावेळी आपल्याला स्पष्ट नकार मिळतो. जेडब्ल्यू, नीट परीक्षांच्या तयारीसाठी, एनडीए परीक्षांच्या तयारीसाठी बाहेर ट्युशन लावावे लागतात विद्यार्थ्याला. मग कॉलेज वेगळं जा, ट्युशन वेगळं जा, आणि ट्युशनही वेगळ्या वेगळ्या 3 दिशांना वेगळे वेगळे 3 क्लासेस असतात. त्यात त्यांच्या वेळा वेगळ्या वेगळ्या असतात. काहीही होत नाही. विद्यार्थी संध्याकाळी थकून आपला घरी येतो, तो तासभरही स्वतःहून अभ्यासाला बसत नाही. आज मोठमोठ्या शहरामध्ये ब्रँडेड कोचिंग क्लासेस आहेत. पण 3 तास शिकवल्यानंतर तो विद्यार्थी काय करतो आणि शिक्षक काय करतात कोणी कोणाला विचारत नाही. नुसतं 3 तास कोचिंग ट्युशनला बसूनही आपलं काम होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज जेडब्ल्यू, नीट किंवा एनडीए परीक्षेची तयारी जर करायची असेल तर जेवढा वेळ आपण शिक्षकांच्या समोर बसून लेक्चर अटेंड करतो तेवढाच वेळ त्या ऐकीव लेक्चरावर चिंतन, मनन आणि सेल्फ स्टडी होणं आवश्यक आहे. तेव्हा आणि तेव्हाच एनडीए, जेडब्ल्यू, नीट परीक्षांमध्ये यश मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी आपल्यासाठी या प्रकारच्या सर्व मेहनत घेण्यासाठी तयार आहे. विद्यार्थ्याला हॉस्टेल वेगळं, मेस वेगळं, ट्युशन कोचिंग वेगळे आणि कॉलेज वेगळं हा पॅटर्न डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. सर्व गोष्टी एकाच ठिकाणी. डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी या अकॅडमीचे स्वतःचे एक ज्युनियर कॉलेज आहे, डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज. याचा अर्थ तुमचं 11वी-12वीचं ऍडमिशन याच कॉलेजला असणार आहे. 11वी-12वीला सायन्सला प्रत्येक विद्यार्थी ऍडमिशन घेईल. 11वी-12वीचा कम्प्लीट बोर्ड सिलेबस शिकवणे ही माझी जबाबदारी असणार आहे. 11वी-12वीचा कम्प्लीट सिलेबस एनसीईआरटी पॅटर्नने शिकवणे, त्याचं पूर्ण प्रॅक्टिकल्स कंडक्ट करून घेणे आणि बोर्ड परीक्षेच्यासाठी तुम्हाला परिपूर्णरित्या तयार करणे कॉलेज माझं असल्यामुळे ही सगळी जबाबदारी माझीच असणार आहे. 11व्या वर्गाची परीक्षा कॉलेजलाच होते. 12व्या वर्गाच्या बोर्ड परीक्षेचं सेंटर सुद्धा माझ्याच कॉलेजला आहे. कॉलेजमध्येच हॉस्टेलही आहे, कॉलेजमध्येच मेस आहे. मुलांसाठी वेगळी व्यवस्था, मुलींसाठी सेफ्टी सिक्युरिटी सहित वेगळी व्यवस्था. आता पूर्ण वेळ विद्यार्थी माझ्या सोबत असल्यामुळे मी नुसतं शिकवत नाही तर मी त्याच्याकडून अभ्यास करून सुद्धा घेतो. माझ्या कॉलेजमध्ये जर 8 तास विद्यार्थी लेक्चर अटेंड करत असेल तर 8 तास त्याला सेल्फ स्टडी सुद्धा करावाच लागतो. तो मी करून घेतो. माझे विद्यार्थी माझ्या समोर बसून अभ्यास करतात. माझ्या विद्यार्थ्याला अभ्यास करताना जर काही अडचणी आल्या तर माझ्या कॉलेजचे सर्व शिक्षक रात्रीला 10 वाजतापर्यंत कॅम्पसमध्येच प्रेझेंट असतात. विद्यार्थ्याला अभ्यास करताना काही डाऊट आला तर आपण बिनधास्तपणे शिक्षकांकडे जाऊन आपली शंका विचारू शकतो आणि ते सुद्धा तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी शिक्षक तयार असतील. विद्यार्थी मित्रहो, हा माझा एकमेव असा पॅटर्न आहे जिथं तुम्हाला कोचिंग, ट्युशन लावण्याची गरजच नाही. 11वी-12वी माझंच कॉलेज आहे आणि माझ्याच कॉलेजमध्ये इंजिनियर बनायचं असेल तर जेडब्ल्यू ची परीक्षा आणि युपीएससी, एमपीएससी, एनडीए ऑफिसर हे बनायचं असेल तर त्याचंही पूर्ण कोचिंग, टीचिंग मी माझ्याच कॉलेजला देतो. तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही. सगळं काही एकाच ठिकाणी. आणि हे मी सगळं का करून घेऊ शकतो? कारण माझ्याकडे एका विषयाला 1 शिक्षक नाही, 2 नाही, 3 नाही, प्रत्येक विषयाला माझ्याकडे 6 शिक्षक आहेत. मॅथमॅटिक्स साठी माझ्याकडे 8 शिक्षक आहेत. त्यामुळेच मी हे सर्व जबाबदारीने काम एका ठिकाणी करून घेऊ शकतो. आज माझं गाव विदर्भामध्ये छोटंसं गाव आहे, शहापूर. भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूरला लागूनच हे गाव आहे. पण जरूर तुम्हाला सांगतोय की हे गाव छोटं आहे, पण महाराष्ट्रामध्ये या गावाने अगदी कमी वेळातच आपली एक नवीन ओळख बनवली. आणि ती ओळख माझ्या कॉलेजमध्ये मी घेत असलेल्या मेहनतीमुळे, माझे शिक्षक घेत असलेल्या मेहनतीमुळे तयार झाली. माझं एकमेव असं कॉलेज आहे ज्या कॉलेजमधून 11वी-12वी स्तरावरच अगदी कमी वयामध्ये सुपर क्लास 1 ऑफिसर विद्यार्थी बनतात.
विद्यार्थी मित्रहो, डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी ही भारतातील एकमात्र अशी संस्था आहे जिथं सर्वच गोष्टी तुम्हाला एका ठिकाणीच उपलब्ध करून दिल्या जातात. 11वी 12वीचे ज्युनियर कॉलेज, 11वी 12वी बोर्ड परीक्षेची संपूर्ण तयारी, 11वी 12वी बोर्ड परीक्षेचे सेंटर, त्यासोबतच कॉलेजमध्येच हॉस्टेल, कॉलेजमध्येच मेस, परिपूर्ण ग्रंथालय म्हणजेच लायब्ररी, लॅबोरेटरी, कम्प्युटर लॅब, ह्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातात. कॉलेजमध्येच प्रशस्त ग्राउंड आहे जिथं विविध स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकासावरही जोर दिला जातो. विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या वेगळ्या करिक्युलर ऍक्टिव्हिटी या कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित केल्या जातात. कल्चरल प्रोग्राम, आउटडोअर इव्हेंट्स, कल्चरल प्रोग्राम हे सर्व इथं कंडक्ट केले जाते. विद्यार्थ्याचा फक्त बौद्धिक विकासच नव्हे, मानसिक, शारीरिक अशा सर्वांगीण बाबतीत तो सुदृढ व्हावा याकडे डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीमध्ये लक्ष दिलं जातं. तर विद्यार्थी मित्रहो, यावर्षी नुसतं 11वी 12वीच नव्हे तर आपल्या परिचयाचे 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी जर असतील तर ते सुद्धा 8वी 9वी 10वी पासूनच माझ्या रेसिडेन्शियल पॅटर्न मध्ये भविष्यात येणाऱ्या JEE, नीट, NDA, UPSC, MPSC अशा परीक्षांची तयारी माझ्या कॉलेजमध्ये करू शकता. 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE, स्टेट बोर्ड असे दोन्ही पॅटर्न माझ्या कॉलेजतर्फे आपल्याला उपलब्ध करून दिले जातात. या कॉलेजमध्ये नेमका पॅटर्न काय असणार आहे हे तुम्ही प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय आपल्यालाही कळणार नाही. मी माझ्या या सेमिनारमधून परिपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थी मित्रहो, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फसव्या जाहिराती सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास 500 NDAचे बॅनर छापलेल्या अकॅडमी आपल्याला मिळतील, होर्डिंग्स लावलेल्या अकॅडमी आपल्याला मिळतील. पण त्यामध्ये बोटावर मोजण्याजोगत्याच अकॅडमी अशा आहेत जिथं खऱ्या अर्थानं तयारी करून घेतली जाते. त्यामुळे माझं आपल्याला असं एक सांगणे आहे की आपण प्रत्यक्ष ज्या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन घ्यायचे तिथं जरूर एकदा भेट द्यावी. आपण माझ्याही संस्थेला एकदा भेट द्यावी. खरोखरच माझ्या कॉलेजमध्ये सगळ्यात मोठा टीचिंग स्टाफ आहे का? खरोखरच माझ्या कॉलेजमध्ये कुठले विद्यार्थी शिकायला येतात? खरोखरच माझ्या कॉलेजमध्ये एवढ्या सगळ्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते का? हे तुम्ही समजून घ्यावं. आपल्या परिसरातले भरपूर विद्यार्थी माझ्या कॉलेजला शिकायला आहे. आज डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी ही संस्था जी आहे ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. महाराष्ट्रातल्या 32 जिल्ह्यांमधले विद्यार्थी या कॉलेजमध्ये आज शिक्षण घेतात. नुसता मराठवाडा आणि विदर्भच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील तर भरपूर विद्यार्थी आमच्या कॉलेजला शिकतात. पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार पासून विद्यार्थी शिकायला आहेत. मला अभिमान वाटतो की माझ्या कॉलेजमध्ये आज भारतातल्या 8 राज्याचे विद्यार्थी शिक्षण घेतात. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, त्यासोबतच उडीसा, पश्चिम बंगाल, आसाम पासून विद्यार्थी इथं शिकायला आहेत. पालकांना मला आवर्जून इथं विनंती करायची की आपण ज्या कोणत्या संस्थेला आपल्या मुलाला ऍडमिशन द्याल त्या ठिकाणी प्रत्यक्ष एकदा जरूर भेट द्यावी आणि सर्व गोष्टींची चौकशी करावी. आज डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी मध्ये सुद्धा 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी साठी सुद्धा ऍडमिशन सुरू आहे. आपण जरूर लवकरात लवकर कॉलेजला भेट द्यावी, सर्व गोष्टींची माहिती समजून घ्यावी आणि त्यानंतरच आपला ऍडमिशनचा निर्णय आपण घ्यावा. विद्यार्थी मित्र, प्रत्येक शिक्षण संस्थेसाठी महत्वाचा असतो तो संस्थेचा निकाल, रिझल्ट. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये माझ्या कॉलेजमधून गेल्या वर्षामध्ये किती विद्यार्थी ऑफिसर बनले हे मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे. महाराष्ट्राची पहिली आर्मी ऑफिसर बनलेली विद्यार्थिनी तेजस्विनी पजाई ही अमरावतीची आहे, जी माझ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन आणि आर्मी ऑफिसर बनलेली आहे. विद्यार्थी मित्र, भारताच्या कानाकोपऱ्यातून माझ्याकडे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पण त्यामध्ये हे विद्यार्थी जे आज सर्वोच्च अधिकारी पदावर पोहोचले, त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. हर्षवर्धन पवार सातारा, उत्तम पिंपलापुरे नागपूर, तेजस्विनी पजाई अमरावतीची विद्यार्थिनी आहे. तुषार देवारी अमरावतीचे, अक्षय कुमार हे नोएडा दिल्ली, अभय ब्रार हिमाचल प्रदेशचे विद्यार्थी आहेत जे अधिकारी बनले आहेत. आर्मी ऑफिसर बनलेले ओम सिंग चौहान हरियाणा, दीक्षांत यादव गाझियाबाद, कार्तिकेय सिंग सागर आग्र्याचे विद्यार्थी, युवराज सिंग दिल्लीचे, दीपेश जट राजस्थान, प्रांजल वाजपेयी इंदौरचे हे विद्यार्थी आहेत. रोहित कोटावले धुळ्याचे, स्वस्तिक वर्मा लखनौ उत्तर प्रदेशचे विद्यार्थी माझ्या कॉलेजमधून आर्मी ऑफिसर बनले. इंडियन एअरफोर्स मध्ये फायटर पायलट बनलेले पूर्वेश दिरुडकर, नमित व्यवहारे, पूर्वेश दिरुडकर नागपूरचे, नमित व्यवहारे बुलढाण्याचे. आणि इंडियन एअरफोर्स मध्ये अंशुमन दीक्षित हे म्हैसूरचे, मुकुल राणा हिमाचल प्रदेशचे हे ऑफिसर बनलेले आहेत.
इंडियन नेव्ही मध्ये क्लास 1 ऑफिसर बनलेले विद्यार्थी प्रद्युमन चौगुले कोल्हापूरचे, गरिमा देशवाल दिल्ली. विद्यार्थी मित्र हो, ज्युनियर कमिशन ऑफिसर इन इंडियन नेव्ही या पदावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांची ही लिस्ट आपल्या समोर इथं मांडलेलीच आहे. विविध भागातले, महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातले विद्यार्थी यशस्वी झालेले नावं तुम्हाला इथं दिसतीलच. तर इंडियन नेव्ही मध्ये ज्युनियर कमिशन अधिकारी पदावर माझे भरपूर विद्यार्थी पोहोचलेले आहेत, त्यांची ही नावं. रिटर्न परीक्षा, एनडीएची रिटर्न परीक्षा सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी पास केलेली आहे. पुष्कर शिंदे, पायल गडेकर कोल्हापूरच्या विद्यार्थिनी आहेत. सुयोग हटवार, विघ्नेश स्वामी, राहुल कापसे हे नागपूरचे आहेत. विघ्नेश स्वामी हे मुंबईचे आहेत. समीर वाघोडे अकोल्याचे, भूषण वाडगुरे गडचिरोलीचे, प्रथमेश सूर्यवंशी हे पुण्याचे विद्यार्थी. सिद्धांत डाकोरे यवतमाळ, अमेय पाटील सातारा कराड, फारकुन दोशी हे वर्ध्याचे विद्यार्थी आहेत. तसेच अथर्व पाटील कोल्हापूरचे, श्रेयस शेंडे पुण्याचे, प्रथमेश ठोंबरे यवतमाळचे हे सगळे रिटर्न परीक्षा पास झालेले विद्यार्थी आहेत. सचिन सुरुशे, सार्थक ढाकले, साहिल दळवी कोल्हापूरचे विद्यार्थी. तसेच इंडियन मर्चंट नेव्ही मध्ये जर जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा IMU CET परीक्षा सांगितली होती, त्यामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत. चिराग कांबळी, पारस कुंभारे, प्रथमेश माहुलकर हे यशस्वी विद्यार्थी आहेत. यांचं आज जवळपास 15 ते 20 लाख रुपये हे वर्षाचं पॅकेज आहे. हे सर्व यशस्वी झालेले, माझ्या कॉलेजमधून यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत. आज मर्चंट नेव्ही मध्ये आपली सेवा देत आहेत. विद्यार्थी मित्र हो, यासोबतच IIT, NIT, IIM सारख्या संस्थेमध्ये सुद्धा सुयोग घरे, अंश बनसोडे, भावेश बर्डे, हर्षल भुते, प्रणय सेगेकर हे माझे गुणवंत विद्यार्थी आहेत, ज्यांनी IITच्या परीक्षा त्यांनी क्रॅक केलेल्या आहेत. हा यावर्षीचा आयुष वैरागडे विद्यार्थी JEE परीक्षेचा यावर्षीचा टॉपर आहे. 99.15% त्याला मिळालेला आहे. माझ्या कॉलेजमध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा टीचिंग स्टाफ आहे. ही टीचिंग स्टाफची फोटो आपण आता बघितली. गेल्या एका वर्षाचाच मी तुम्हाला दाखवलाय. आपल्या भागातले सुद्धा अनेक विद्यार्थी माझ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये, यादीमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या भागातल्या विद्यार्थ्यांची नावं दिसली असतीलच. तुम्हाला सुद्धा एक यशस्वी करिअर करायचं असेल तर आजच किंवा लवकरात लवकर आपण माझ्या कॉलेजला भेट देण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थी आणि पालकांनी सोबत यायचं. सगळ्यात अगोदर सर्व माहिती घ्यायची, सर्व गोष्टी बघायच्या आणि सर्व गोष्टींची शहानिशा करून समाधान झाल्यावर आपण आपलं ऍडमिशन करायचं. तर विद्यार्थी मित्रो, वर्ग 8वी, 9वी आणि 10वी साठी तसेच 11वी 12वी साठी माझ्या कॉलेजला ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपण आपल्या पालकांसोबत माझ्या कॉलेजला कधीही भेट देऊ शकता. अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा माझं कॉलेज सुरू असते. कॉलेजला आल्यावर आपल्या जेवणा, राहण्याची, निवासाची पूर्ण निशुल्क व्यवस्था माझ्या कॉलेजतर्फे केली जाते. आपण सर्वात अगोदर माझ्या कॉलेजला भेट द्यावी, सर्व गोष्टींची माहिती समजून घ्यावी आणि सर्व गोष्टी आपल्याला पसंत आल्यावर आपण ऍडमिशनचा आपला विचार निश्चित करावा. विद्यार्थी मित्र हो, आपण 11वी 12वीला JEE, नीट आणि NDA परीक्षेची तयारी करणार. या प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला निश्चित यश मिळो अशीच मी प्रार्थना करतो आणि तुमच्या उज्ज्वल वाटचालीसाठी माझ्या डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेजतर्फे तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू.